नमस्कार मित्रांनो, मी विनोद बांधनकर. मित्रांनो, संतप्त लाडक्या बहिणींनी मुंबई कोलकाता महामार्गावरील भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात या ठिकाणी रास्ता रोको या ठिकाणी केलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता वर्ग करण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आले आहे. मात्र अजूनही राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे या लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. दरम्यान आज भंडाऱ्यात लाडक्या बहिणीचा संताप पाहायला मिळाला. संतप्त लाडक्या बहिणींनी शनिवारी सकाळी मुंबई कोलकाता महामार्ग अडवला. यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली आणि वाहनाच्या रांगा लागल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 महिन्याचे पैसे खात्यात का जमा झाले नाही असा संतप्त सवालही या बहिणींनी यावेळी केला. पैसे लवकरात लवकर खात्यात जमा करावे अशी मागणी त्यांनी यावेळी या ठिकाणी केली. महानगरपालिका निवडणुकाआधी सरकारकडून 2 महिन्याचे मानधन एकाच वेळी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र काही महिलांची नावे यादीतून गहाळ झाल्याचे समोर आले आहे. तांत्रिक अडचणीमुळे काही लाडक्या बहिणींना मानधन मिळाले नाही. यामुळे महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी महामार्ग रोखला. यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ या ठिकाणी उडाली. मात्र अधिकाऱ्यांनी समजूत काढल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले. यानंतर वाहतूक या ठिकाणी सुरळीत या ठिकाणी करण्यात आली. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भंडाऱ्यामध्ये लाडक्या बहिणींनी हा जो रास्ता रोको या ठिकाणी केला, ही पहिली वेळ आहे की त्यांना रास्ता रोको करण्याची या ठिकाणी वेळ आली. कारण त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 2 हप्ते या ठिकाणी मिळाले नाही. आता हे हप्ते काय मिळाले नाही या ठिकाणी आपण एक थोडीशी चर्चा या ठिकाणी करू. आता लाडक्या बहिणींनी पहिल्या टप्प्यामध्ये जी ई-केवायसी या ठिकाणी केली, त्यामध्ये अनेक चुका त्यांच्याकडून या ठिकाणी झालेल्या आहेत. ई-केवायसी करत असताना या ठिकाणी होय हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा होता, परंतु त्यांच्याकडनं काही चूक या ठिकाणी झाली आणि नाही हा ऑप्शन या ठिकाणी त्यांनी सिलेक्ट केला आणि त्यांची ई-केवायसी या ठिकाणी अडकलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये परत या ठिकाणी ई-केवायसी करत असताना त्यामध्ये बदल या ठिकाणी करण्यात आला आणि त्या ठिकाणी नाही हा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला निवडायचा होता. तर त्या ठिकाणी होय हा ऑप्शन त्या ठिकाणी लाडक्या बहिणींनी निवडला आणि त्यांची सुद्धा या ठिकाणी ई-केवायसी या ठिकाणी अडकलेली आहे. तसेच ज्या विधवा महिला आहे, घटस्फोटित महिला आहे, अविवाहित महिला आहे, यांच्या सुद्धा ई-केवायसी मध्ये अनेक अडचणी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांना सुद्धा ऑप्शन या ठिकाणी निवडताना संभ्रम निर्माण या ठिकाणी झालेला आहे. अशा प्रकारे ह्या ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र या ठिकाणी ठरवण्यात आलेल्या आहेत, त्यांनाच या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे या ठिकाणी मिळाले नाही. आता या महिलांची ई-केवायसी परत केव्हा होणार याबद्दल सुद्धा सरकारने काही उत्तर या ठिकाणी दिलेली नाही. आता राज्यामध्ये या ठिकाणी निवडणुका चालू आहे, आचारसंहिता चालू आहे. त्याच्यामुळे सरकारला सुद्धा आता याकडे या ठिकाणी वेळ देता येऊ नाही राहिला. ज्यावेळेस ही आचारसंहिता या ठिकाणी संपेल, त्यावेळेस सरकार यावरती काही ना काही तोडगा या ठिकाणी लवकरात लवकर सरकारने काढला पाहिजे. कारण आता पहिला संताप या ठिकाणी भंडाऱ्यामध्ये लाडक्या बहिणींनी या ठिकाणी केलेला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यामधील इतर ज्या ठिकाणी लाडक्या बहिणी चुपचाप या ठिकाणी बसलेल्या आहेत, ज्यांना या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे या ठिकाणी मिळाले नाही, त्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आपल्या संबंधित पंचायत समितीमध्ये या ठिकाणी जावे, तसेच महिला व बालविकास कार्यालयामध्ये जावे आणि त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी मिळाला नाही, त्या संदर्भात या ठिकाणी विचारणा करावी, या ठिकाणी लेखी अर्ज या ठिकाणी द्यावे. ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी या ठिकाणी करसाल, त्यावेळेस तुमच्या समस्या पंचायत समितीमार्फत या ठिकाणी सरकारला या ठिकाणी कळवण्यात येईल आणि सरकार या ठिकाणी लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढेल. कारण आता सरकारने या ठिकाणी पुढील ई-केवायसी ची प्रक्रिया ही जून मध्ये या ठिकाणी सुरू करणार आहे आणि आता ज्या महिलांना या ठिकाणी पैसे मिळाले नाही, त्या महिलांना जर जून महिन्यापर्यंत जर ई-केवायसी ची वाट या ठिकाणी जर पाहावी लागेल, तर तोपर्यंत यांना कोणत्याही हप्ता या ठिकाणी मिळणार नाही आणि जर तुम्ही इतक्या दिवस या ठिकाणी वाट पाहत बसला, तर तुम्हाला मधल्या काळामध्ये हप्ते मिळण्यास उशीर होईल आणि इतका कालावधी तुम्हाला वाट पाहण्यापेक्षा तुम्हाला त्याकरता या ठिकाणी पाठपुरावा करावा लागेल. पंचायत समिती, महिला बालविकास कार्यालय, अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत तुम्हाला या ठिकाणी लेखी अर्ज या ठिकाणी द्यावे लागेल आणि त्यावेळेसच तुमचा या ठिकाणी लवकरात लवकर सरकार या ठिकाणी निर्णय घेईल आणि तुमचे जे हप्ते बंद पडलेले आहेत ते लवकरात लवकर सरकार कशा पद्धतीने सुरू करतील, केवायसी ची प्रक्रिया या ठिकाणी परत सुरू करेल आणि तुमचे हप्ते या ठिकाणी सुरू होतील. अशा प्रकारे मित्रांनो, ही होती ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते या ठिकाणी मिळाले नाही, त्या संदर्भातली ही महत्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.